जय महाराष्ट्र मित्रांनो, विशाखा गोळाटे नक्कीच्या ठिकाणी तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत धक्कादायक घटना घडली मित्रांनो. दिवसून पाच सांगोली रस्ता बेपत्ता होता. तर मित्रांनो, अशी एक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाच्या मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून तिला अत्याचार करण्यात आला, तिचा नंतर खूनही करण्यात आला. तर मित्रांनो, महाराष्ट्र आपलं कुठं चाललं आहे? देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात? आपले गृहमंत्री साहेब काय करतायत? काय लक्ष देत नाही. महाराष्ट्र फक्त हिंदू मुस्लिम जातीमध्ये भेदभाव, नुसता लाडकी बहीण वगैरे असला काही महिलांवरती अत्याचार थांबत नाही. यासाठी कठोर कायद्याच्या लवकरात लवकर अंमलात आणावा, कारण की आता अधिवेशन चालू आहेत मित्रांनो. नक्कीच तुम्ही याचं काहीतरी आंदोलन करा, तेव्हाच आपलं महाराष्ट्र वाचणार आहे आणि मुली वाचणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शूट करता नक्कीच बघा. खूप धक्कादायक असा व्हिडिओ मित्रांनो. मी जाहीर निषेध करतो मित्रांनो, अशा व्यक्तींना फाशीची सजा नक्कीच व्हायला हवी, अशी पंतप्रधानांना नक्कीच सांगू इच्छितो. मात्र मावळ तालुक्यात घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली पाहूयात. काल रात्री साधारणतः 11:30च्या दरम्यान पोलीस स्टेशनला कॉल पडला की एका मुलीला, लहान मुलीला, 5 वर्षाच्या मुलीला किडनॅपिंग करण्यात आलेलं आहे. त्यानुसार आमच्या विविध पथकांनी, म्हणजे क्राईमचं पथक आहे, आमच्या पोलिसांचे वरिष्ठ पी आहेत, आमचे DCP साहेब होते, गुंडा स्क्वॉडचं, अँटी गुंडा स्क्वॉडचं पथक होतं, युनिट 4 होतं. त्यानंतर आमचे सगळे अंमलदार पोलीस स्टेशनचे सगळ्यांनी शोध घेत होते. सकाळीपर्यंत शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर संशयावरून आम्ही याच्यातील एक आरोपी समीर कुमार मंडल, वय 32 वर्षे, राहणार उर्शे कारकेचाळ, तो जय हिंद कंपनीत नोकरी करतो. तो निर्भयतेच्या बाजूलाच पाठीमागच्याच रूममध्ये राहतो. तर त्याच्याकडून त्याला संशयावरून ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली, तसेच शोधाशोध घेतली. आमचे RCP पण होते.